महिष्मती नगरात आम्ही प्रवेश केला तर सारा सैन्य युद्धासाठी सुसज्ज. आश्चर्य वाटू लागलं. कधी आपल्याला पाहिलं नाही. आपण कोण? या पृथ्वीचा राजकर्ता राजा नीलच म्हणतात. तोच राजा नीलध्वज. समाधान वाटू लागलं. कोणत्या लढतीचा असेल तर पांडवांचा याज्ञिक अश्व तुम्ही बंदिवान केला. कारण त्या अश्वाच्या मस्तकावर पत्रिकेचं रेखाटन त्याच पद्धतीचं आहे. ज्या वीराच्या अंगी शौर्य सामर्थ्य असेल त्यानेच अश्वाला बंधन करावं. नपेक्षा दाती पुढे घेऊन वीराची वीरश्री जागृत होऊन अश्वाला तुम्ही बंदिवान केला. साम दाम दंडाने घेऊन या चतुसूत्रीचा वापर करण्यासाठी पावलाची तोड पडली. कोणा पहिल्यांदा सामोपचार करतो. घटोत्कच आणि मौर्याचे पुत्र मेघवर्ण सिंहाच्या देहाला समजले. ना आपलं मेघवर्ण इतिहासाच्या मुळाशी कारण एकच. असं कोणतं कारण? ज्या अश्वाला आपण बंदिवान केला त्या अश्वाच्या मुक्ततेसाठी बोलणं पडली. आपल्या बोलण्याला क्षणभर समाधान वाटलं. आपण सहज बोलून गेलात त्या अश्वाच्या मुक्ततेसाठी आपण आलात. तो राजकर्ता राजा नीलध्वजाचा सुपुत्राने जो अश्व बंधन केलाय यात चूक माझ्या मुलाची. मी तुमची चूक आहे असं म्हणालच नाही. आणि त्यात मला सांगायचे तेवढं हा? सहज तो अश्व आला असता पत्रिका त्याच्या मस्तकावर नसती तर त्याचा विचार केला असता. पण ज्यावेळी ते पत्रिकेचा भावार्थ पडताळून पाहिलं त्याची शहानिशा केली म्हणून त्या अश्वाचं बंधन झालंय. आणि अश्वाचं बंधन करून पांडव पटालातून कोण असा वीर येतोय या अश्वमुक्ततेसाठी याची मार्ग प्रतिष्ठा राजा निरंतर करतोय. अश्व मी तुम्हाला सहसा सहज देऊ शकतो का? राजे अश्वमेधा संबंधी याच्यापूर्वी सुद्धा तुम्हाला कल्पना आहे. अश्वमेध म्हटल्यानंतर अश्वाच्या मस्तकावरची पत्रिका रेखाटली. ती पत्रिका रेखाटलेले पांडव पहिलेच नव्हे. मी कुठे असं म्हटलंय? याच्या पूर्वी सुद्धा ज्यावेळी अश्वमेध यज्ञ झाले त्यावेळी त्याच पद्धतीची पत्रिका रेखाटली गेली. होय ना? अगदी सत्य. मग त्याच पद्धतीची पत्रिका आम्ही रेखाटली. वीराला दिवसणारी वीराला दुसऱ्या देणारीच लेखणी त्यात करण्यात आली. मग अश्वमेधा संबंधीची पत्रिका रेखाटली गेली. ती पत्रिका चुकीची असं म्हणायचं की खरं? आमच्या जीवनात आपल्याला एकच सांगायचं तुम्ही जो पत्रिकेचा भावार्थ रेखाटलात याला कारण का? याच्या मुळाशी कारण एकच. जो पांडवांनी कुरुच्या रणमैदानी 18 दिवसाचं ते महाभारतीय युद्ध झालं. त्या महाभारतीय युद्धात कौरव आणि पांडव घटकातील बरेच सैन्य मारले गेले. कौरवेश्वर मारले गेले. गोत्र हत्येचे पातकी हे पांडव झाले. आणि केवळ गोत्र हत्येच्या शरणार्थ आणि पृथ्वी दिग्विजय उद्देशानं हा श्यामकर्ण वर्ग मी सोडला. गोत्र हत्येच्या पाप शरणार्थ आपण अश्व सोडला. कौरव पांडवांचं युद्ध झालं त्यात जेथे जगाच्या ते हत्तीरती महारथी सर्वस्व धारातीर्थी पडले. रक्तपात झाला आणि असं असताना याच्यासाठी या गोत्र हत्येच्या पापशालानंतर आपण हे सर्व काही केला. पण मला सांगा गोत्र हत्येच्या पापशालानंतर आपण अश्व सोडला हा माणूस सोडला. मग आता पृथ्वी विजयासाठी सोडलेला काम करणं अश्व याच्यामुळे जो प्रतिस्पर्धी म्हणून जो जातवंत योद्धा आहे तो तुम्हाला प्रतिकार करणार आहे. एखादा राजकर्ता जिंकेल एखादा जिंकू शकणार नाही. तो तुमच्या शस्त्राचा बळी ठरेल. मग ते पात्र तुमच्या मस्तकी नाही काय? मुळीच नाही. याच्या मुळाशी कारण
जिथं जिथं ज्यांचा त्यांचा बळी गेला त्यांची त्यांची आहुती यज्ञ स्वरूपाला देवतत्वापर्यंत पोहोचली जाते. जीवनात देव तत्वापर्यंत पोहोचले जाते सत्य आहे. पण अनेक महाभाग आहेत, पृथ्वी तलावर आहेत, प्रत्येक राजकर्ता आहे. मग तो राजकर्ता जर संपला असेल तर त्याची प्रजा पोरकी होणार नाही का? राजे राजकर्ता जर संपला तर त्याची प्रजामध्ये पोरकी होणार. यज्ञ यागादी कार्य ही मानवाने निर्माण केली की देवाने निर्माण केली? प्रत्यक्ष देवाने केली. देवाने निर्माण केली हा. होय ना. मग अश्वमेध यज्ञ सुद्धा पहिल्यांदा जर देवलोकात झाला असेल मग देवाने आखून दिलेली आहे नियम देवाने निर्माण केलेले यज्ञ याग तुम्ही चुकीचे कसे काय म्हणता? आमच्या जीवनात आम्ही चुकीचं म्हणत नाही मग तुम्हाला. चुकीचा जर का म्हणत असाल तर त्या युद्धासमयी ज्यांचे ज्यांचे बळी दिले जातात ते देवतत्वाला पोचले जातात हे सुद्धा तुम्हाला मान्य करावं लागेल. तुम्हाला सगळ्या गोष्टी मान्य करण्यासाठी मी इथं उभा नाही. कारण साधारणतः आत्महत्यासाठी तुम्ही तयार झाला. तो अश्व तुमचा वाळू स्वादासार सोडून देणं हे माझ्यासारख्या राजकर्त्याचा प्रीत आहे. सामाचाराच्या बदल अश्व सोळाशाचा भाग नाही पण सामाचार करण्यामुळे क्रमप्राप्त आणि कर्मप्राप्त ठरतो आणि तेच मी मान्याचा प्रयत्न तुमच्या मानण्यासाठी पुष्कळ तयार झाला असाल. पण या पत्रिकेचा भावार्थ रेखाटला तत्वातच एका शास्त्रवंताने तुमचं अश्वबंधन केलंय. तो सहजासहज मुक्ततेसाठी मोहित नव्हे. मग राजकर्ता मी तर तुम्हाला असं म्हणतोय या कदाचित याच्यानंतर विश्वाच्या ठिकाणी समजा तुम्ही जर का अश्वमेध प्रारंभ केला तर अश्वाची पत्रिका तुम्ही बदलणार की का? जीवनात मी बदला असं कधी म्हटलं नाही. हे शब्द माझ्या मुखातूनच बाहेर पडले नाही. तिथे बोलण्याचा शब्द तुम्हाला बाहेर पडत मग नाही. राजा मग तो अश्व आम्ही बंदिवान केला त्या मुखातून त्या शब्द पहिल्यांदा बाहेर पडले. साम धाम दंडानी भेद जे जे सामोपचाराला ऐकले ज्यांना रक्तपात नको अशा राजकर्ते
ठरवलेला मृत्यू आपल्या जीवनात कधी कोणी ओढून घेऊ नये. आत्मविश्वासाच्या जोरावर युद्ध करण्यासाठी तयार झालाय. पण याच्या पुढे या मुलाला आईच्या हात, माझ्या मुलाच्या सन्माननीय सुनील सर्वेकर यांनी माझ्या कलागुणाचा गौरव केलाय. सुनील सर्वेकर यांचे मनपूर्वक आभार मानते. पारितोषिकाचा आदर स्वीकार करते. हाती घेताना त्या कर्तव्याला मी सहाय्य तुम्हाला करणार आहे. ठीक आहे. आज माझी सारथी बनवून आज माझ्या समवेत उभे मग या रणमैदानाच्या घरी कुणी रणमैदान सोडू नका. कर्णपुत्र ऋषकेतुला रणसंग्रामात उभी ठेवली. समोर योद्धे आहे. ज्यांना या विश्वाच्या ठाई माहिष्मती नगराचा उत्तराधिकारी प्रवीण आपल्या समोर होय. आमच्या समोर प्रतिकार करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीचं नामविधान अंगराज कर्ण यांचा पुत्र ऋषकेतू जो बालवीर म्हणून पांडव कटकात ज्या अश्वाच्या रक्षणासाठी तत्पर आहे. सम्राट ज्येष्ठांतर्फे आज्ञा मिळाली की त्या अश्वाचं बंधन माहिष्मतीच्या राजकर्त्यांनी केलंय आणि म्हणून अश्वाच्या मुक्ततेसाठी आज ऋषकेतू इथपर्यंत उभा आहे. हे ऋषकेतू ज्या अश्वाच्या मुक्ततेसाठी आपली पावलं वळली आहेत त्या अश्वाची मुक्तता होणे नाही. पण या प्रवीरानं तो अश्वबंधन केलाय. तो या प्रवीराची विरश्री जागृत झालीच म्हणून तो अश्वाच्या मुक्ततेसाठी जर आपण आला असाल आपले का प्रतिकार करण्यासाठी प्रवीर आपल्या समोर होय. राजे संप्रत तुम्ही अश्वाच्या मस्तकावरील पत्रिका वाचून त्याचा भावार्थ जाणून अश्वबंधन केलात. प्रथमतः आपल्याला धन्यवाद देतोय. धन्यवाद देतो आपल्या वीरश्रीला. कारण एका वीराची जेव्हा वीरश्री दाखवत होते त्यावेळी अश्वबंधन घडत होतं. आणि म्हणूनच ज्यावरती अश्वबंधन आपण केलात अगदी त्याच अर्थी अश्वाची मुक्तता कशी करावी पांडव कटकातील वीर म्हणून आम्हाला पूर्ण ज्ञात आहे. म्हणून प्रथमतः समजावणी करतोय की जो पांडवांनी यज्ञ कर्म चालू केलंय जो अश्वमेध आरंभिलाय त्या धर्म कार्यात आपण सहाय्य करावं आणि पांडवांशी संलग्न व्हावं. जर आपले नम्रतेचे शब्द असले असते तर निश्चितच तुमच्या धर्म कार्याला आम्ही सहकार्य दर्शवले असते. नव्हे तर तुमच्या धर्म कार्याला आम्ही साथ दिली असती. ऋषकेतू अमृत विराजविरा किवचण्याचं कर्तव्य आज तुमच्या कर्मी खेळलं जात आहे आणि त्या योगी करून माझी विराजविरी किवचली गेली आणि माहिष्मती नगर हे कुणाचं आतापर्यंत मांडीत स्वीकारलं नाही आणि ह्याच्याही पुढे स्वीकारणार नाही. याच उद्देशाने मी इथपर्यंत आलोय. नाना प्रकारचे प्रयत्न केला असाल तरी अश्वाची मुक्तता होणे नाही. आणि ती कोणत्या प्रकारे होत नाही पूर्णतः ऋषकेतूला माहित आहे. ज्यावरती पांडवांनी यज्ञ आरंभ केलाय अगदी त्यावरती तो यज्ञ नव्हे तर त्या यज्ञासाठी सोडलेला तो मारू पूर्ण 1 संवत्सर म्हणजे 1 वर्ष ज्यावेळी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याच वेळी अश्वमेध पूर्ण होईल. मग तो अश्वमेध पूर्णत्वासाठी जो पांडवाने बालवीरावरती जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे अगदी त्याच
राजकर्ते स्वतःच्या भूमीचं रक्षण करू शकत नाही, स्वतःच्या जनतेला आनंदी ठेवू शकत नाही, असं तुमचं मत आहे काय? राजे, प्रत्येक राजकर्ता स्वतःच्या प्रजेसाठी झटत असतो, पण संप्रची स्थिती अशी आहे की कुठल्याही राष्ट्र आतापर्यंत असं उभारलं गेलं नाही जिथं रक्तरंजित घटना घडल्या नाही. आता जिथं रक्तरंजित घटना घडल्या तिथं गोत्रहत्या घडली गेली. याचा गोत्रहत्या कुठेतरी थांबावी हा पांडवांचा प्रामाणिक हेतू आहे. तरी काय बोलता? तरी तुमच्यातून घडलेल्या गोत्रहत्येचे डाग तुम्ही आमच्या रक्ताने का म्हणून पुसता? रक्ताचे डाग पुसायला गेले तर ते रक्ताचे डाग पुसले जाणार आहेत काय? हे पहा, गोत्रहत्या पांडवांची घडली. मी काय म्हणालोय, कुठल्याही राष्ट्राची उभारणी रक्तरंजित प्रवाह झाल्याशिवाय नव्याच्या तशा घटना घडल्याशिवाय कुठलं राष्ट्र उभारलं गेलं नाही. ते आता याच्या पुढे घडू नये म्हणून पांडवांनी अश्वमेध केलाय. अश्वाच्या माती पत्रिका रेखाटली. जो नृप बलाढ्य असेल त्यानं बंधन करावं, नव्याच्या पांडवांना धर्मकार्यात सहकार्य करावं. अर्थात तुम्ही अश्वबंधन केला, तुम्ही पराक्रमी आहात. मग जर तुम्ही पराक्रमी असून अश्वबंधन केला मग त्या अश्वाची मुक्तता कशी करावी यासाठी पांडव सज्ज आहेत. तिथं रक्तपात घडणारच. जर तुम्ही रक्तपात घडवू इच्छिता तो रक्तपात हा कधी घडवू देणार नाहीये. आणि या विश्वाच्या ठाई हा आम्ही तुमचा याज्ञिक वाढवला तो आम्ही अधर्म केला असं तुम्हाला वाटतं की काय? आम्ही असं म्हणालो आणि तुम्हाला असं वाटत असेल आम्ही तुम्ही अधर्म केला असं म्हणालोच नाही. संप्रत एका वीराची विरस्ती ज्यावेळी जागृत होते त्यावेळी असं कृत्य त्याच्याकडून घडलं जातं. मग त्या वीरांना आम्ही जीवन देण्याचा प्रयत्न केला असं तुमचं मत आहे. पण संप्रत पाहता आम्ही पांडवांनी जो अश्वमेध आरंभिला आहे तो सर्वांना एकत्र ठेवून द्यावं यासाठी आरंभिला आहे. म्हणून आम्ही तुम्ही केलेली कृती अधर्म्य आहे असं म्हणणार नाही. आणि जर आम्ही कृती केली योग्य असेल तर माझ्या भूमीच्या रक्षणासाठी आतापर्यंत आम्ही सुसज्ज आहोत आणि त्या भूमीचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य होय. आणि या विश्वाच्या ठाई म्हणा तुम्ही धर्मकार्य आरंभिला. या धर्मकार्याची सुरुवात तुमच्यातून घडली. पण ज्यावेळी आळीपणाच्या ठिकाणी तुमचा तो शामकर्ण वारू गेला आणि तो शामकर्ण वारू ज्यावेळी तिथं असणाऱ्या गणेश मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि गणेशासमोर येतात तो शामकर्ण वारू गणपती स्वरूप झाला होता. हे विघ्न तुमच्या धर्मकार्यात कसं का आलं? म्हणजे याला तुम्ही अधर्म म्हणता. याला अधर्म म्हणत नाहीये. जर तुमचं धर्मकार्य होतं तर या धर्मकार्यात या विश्वाच्या ठिकाणी गणेश मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर तो अश्व गणेश स्वरूप झाला. मग हा अडथळा गणेशाच्या विरुद्ध तुमच्या अश्वमेधात का आला? यालाही कारण कोणतं? कारण ज्येष्ठांकडे आम्हाला समजलं ज्यावेळी अश्वत्थ गणपती स्वरूप झाला तिथं स्थिर झाला, त्याची गती मंदावली गेली. त्या अर्थी ज्यावेळी पांडवांनी यज्ञ आरंभिला त्यावेळी या विश्वात ज्याला सर्वात प्रथम पूजेचा मान दिला गेला तो म्हणजे गणपती गजानन. त्याचा कुठंतरी पांडवांना म्हणजे आम्हा ज्येष्ठांना कुठंतरी विसर पडला, त्यामुळे ते विघ्न यज्ञात आलं. पण तदनंतर घडलं ते काय, तिथं एक वृद्ध स्त्री होती. तिच्या मार्गदर्शनानुसार गणपती मंदिराच्या शेजारीत असणारं हिंगळा मातेचं मंदिर आणि त्या वृद्ध स्त्रीनं आम्हा बालवीरांना नव्हे तर पांडवीरांना कथन केलं की त्या हिंगळा मातेला तुम्ही प्रसन्न करून घ्या, तुमचा अश्व पुन्हा गतिमान होईल. अगदी त्याचप्रमाणे आम्ही साऱ्या पांडवांनी त्या हिंगळा मातेची आराधना केली, नव्हे तर तिला प्रसन्न करून घेतलं. शेवटी त्या मातेच्या मुखाटे शब्द निघाले की या अश्वाला बंधन कशामुळे झालं असेल तर आज विनायकाची प्रार्थना तुम्ही केला नाही, गणपती गजाननाला प्रथमदा तुम्ही मान दिला नाही, म्हणून तुमच्या यज्ञात हा अडथळा आहे. नव्हे तर तो अडथळा दूर करायचा असेल तर गणेश
त्यावेळी रावणाच्या भीतीनं भयभीत होऊन ते इकडे तिकडे पळू लागले आणि त्या अरण्यात राहू लागले. त्यावेळी शिवशंकरांना शोधण्यासाठी पार्वती माता हिंगुळ जोरपर्यंत वावरत होती आणि ते हिंगुळा देवीला तुम्ही प्रसन्न केला, त्या देवीची आराधना केला, म्हणून तुम्हाला कळलं या गणपतीचा कोप झालाय. आणि तदनंतर तुम्ही गणेशाचं पूजन केला, त्याची मनलाळणी केला आणि तुमचा अश्व पुनश्चगतिमान केला होता. पण त्याची गती सुद्धा मंदावली होती, कारण गणेशाच्या मनाचं समाधान झालं होतं. आणि या विश्वात जो प्रथम पूजन आहे त्याला जर का तुम्ही विसरलात तर मग हे धर्म कार्य म्हणून का म्हणून बोलता? ज्यावरती अश्व पुन्हा गतिमान होऊन तुमच्या राज्यात आला, ज्या आद्य विनायकाला समग्र पांडवांकडून चूक झाली, ज्याचा अग्रपूजेचा मान पांडवांनी त्याला दिला नाही, त्यामुळे तो क्रोधिष्ठ होऊन कोपिष्ठ होऊन अश्व गतिमान गती त्याची मंदावली गेली. त्यावरती पांडवांनी प्रार्थना करून पुन्हा एकदा त्या विनायकाला प्रसन्न करून घेतला. अर्थात अश्वाचा गतिमान झालेला आहे. त्यामुळे देवानं काय केलं? देवा पांडवांनी चुकी केली, देवानं त्यांना क्षमा सुद्धा केली, म्हणून अश्व पुन्हा गतिमान झालाय. आता विचार फक्त तुमचा करा. आमचा विचार आम्ही निश्चितच करणार आहोत, त्याची काळजी तुम्ही करू नका. जिथं धर्म कार्याची सुरुवात चुकीच्या मार्गाने झाली आहे तिथे धर्म कार्य मी म्हणणार नाहीये. तुम्ही त्याचा दोष कोणाच्याही मागे द्या, पण आम्ही देत नाही आहोत. पण जिथं तुम्ही चुकला या विश्वात कोणत्याही विधीच्या सुरुवातीला प्रायश्चित्त विधी हा महत्वाचाच होय, कारण हा सर्वसामान्य यज्ञ नव्हे. मग या यज्ञाला घेणं ते अनिवार्य होतं. जिथं गणेश पूजन चुकलं तिथं तुम्ही सुद्धा चुकला आणि म्हणून अशा प्रकारचे अडथळे तुमच्या अश्वमेधात येणारच येणार. आणि ते कोणत्या प्रकारे पूर्ण अडथळे दूर करावे? देवाच्या आशीर्वादानं त्याच्या आज्ञेनं पांडवांना पूर्णता ज्ञात आहे. आतापर्यंत काही प्रसंग पांडवांच्या जीवनात आले ते असेच प्रसंग देवाच्या आशीर्वादानं दूर करण्यात आले. संप्रत आज जो प्रसंग उभाय त्या प्रसंगाशी सुसंग होऊन देवाच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा अश्वाला आम्ही गतिमान करू. या विश्वाच्या ठिकाणी ज्या सर्पांना दूध पाजलं जातं हे तुमच्यामुळे सुरू झालं ना. अनंत देशाच्या ठिकाणी घडलेला प्रमाण तुम्ही जाणता आणि तो प्रमाण म्हणजे कोणता असेल तर तुम्हाला आठवणी करून देतोय. या अनंत देशात औचित्य सरोवर होतं. मी बरोबर बोलतोय ना? कारण गुप्तहेरांकडून कळलेली वार्ता आहे, कारण अनुभवलेली तुम्ही आहे म्हणून तुम्हाला विचारतो. नाहीतर मी सांगेन आणि तुम्ही सांगा दुसरं. नाही चिंता करू नका, जे सत्य आहे ते सत्यच आहे. म्हणजे सत्य. म्हणून प्रथमतः गणपती गजाननाच्या बाबतीत घडलेली चूक आम्ही मान्य केली. मान्य केलीस ना? हो. शाबास. जर तू मान्य केली आहे म्हणून तुला सांगतोय, त्या औचित्य सरोवरात तुमचा अश्व ज्यावेळी पाणी पिण्यासाठी गेला तो अश्व त्या औचित्य सरोवरात नाहीसा झाला. मग तो नाहीसा झाला होता तेव्हा तुम्ही काय केला? गोपाल कृष्णाचा धावा केला, देवाला तिथपर्यंत बोलविलं. पण त्यावेळी तुम्ही ते सरोवर पूर्णपणे निहाळलात. तुम्हाला अश्व कुठे दिसायला नाही, फक्त दिसत होते ते भले बलाढ्य दगड आणि ते दगड तुम्ही शोधत राहिला, पण अश्व तुमच्या हाती आला नाही. त्यावेळी तो अश्व तुम्ही शोधत होता ना, त्यावेळी गोपाळ कृष्ण तिथं अवतीर्ण झाला आणि देवाने तुम्हाला सांगितलं की हे का घडलं. आणि त्यावेळी अगस्त्य मुनी सुद्धा तिथे आलेले ना, तुमच्या यज्ञात ते सहभागी झाले ना. बोला हो की नाही ते सांगा. तुमच्या यज्ञात अगस्त्य ऋषी त्यावेळी तिथे आले आणि ज्या अगस्त्य महंतांनी तो सरोवर स्वतः प्राशन केला आणि ते पाणी पूर्णपणे आटविलं आणि त्याच वेळी तिथं तुम्हाला दोन दगड अर्थात ते दगड स्वरूपानं असणारे दोन राक्षस दिसले आणि ते राक्षस तुमच्या दृष्टिकोशात पडतात. त्यांना मारण्यासाठी तुम्ही तत्पर झालात. त्या राक्षसांपाशी तुमचा अश्व होता आणि तो अश्व मिळविण्यासाठी तुम्ही त्या पार्थानं त्या दोन राक्षसांवर स्वतःचा धनुष्यातील बाण सोडतात. दोन्ही मृत्युमुखी पडले आणि तदनंतर मृत्युमुखी पडल्याच्या नंतर त्याचं रक्तप्राशन करण्यासाठी तिथं सर्पदान आले आणि त्या सर्पदातीनं ते रक्तप्राशन करतात. त्यांची क्रूर बुद्धिमत्ता झाली. ते
पांडव सैन्याला दंश करू लागले होते त्यावेळी तुमच्या मुखातील शब्द होते की देवा यातून तूच आम्हाला वाचव. मग ते देवाला कसं वाचलं तुम्ही जाणताय ना. आता तुम्हीच म्हणाला दूध प्राशन पांडवांनी सुरू केलं. त्यांना वाचविलं कसं ते तुम्ही जाणताय ना. हेच सांगतोय. दूध प्राशन केलं असं मी म्हणत नाहीये. तुम्ही दूध त्यांना पाजायला कुठून गेला. तुम्ही त्यांना दूध पाजलेलं नव्हतं. तर त्यावेळी तिथं ते क्रूर बुद्धीनं समस्त पांडवांना दंश करू लागले आणि हा हाहाकार थांबवा म्हणून गोपाल कृष्णाच्या मुखातील शब्द त्यावेळी काय बोलले. देवा आमची क्रूर बुद्धिमत्ता झाली. आम्ही थांबू शकत नाहीये. तूच आम्हाला काहीतरी वर दे तरच आम्ही थांबू. त्यावेळी देवानं सांगितलं तुम्ही रक्तप्राशन केला म्हणून तुमची क्रूर बुद्धिमत्ता झाली. म्हणून याच्या पुढं मनुष्य जात तुम्हाला दूध पाजे आणि ते दूध तुम्ही ग्रहण करावं नव्हे तर या क्षेत्राला आजपासून सर्प शयन म्हणून ओळखलं गेलं ते तुम्ही जाणताय ना. अशा सुरुवाती तुम्ही करता. ज्या अर्थी आम्हा पांडवावर संकट उठवली देवाच्या आशीर्वादानं आम्ही ती संकट दूर केली. सांप्रत अश्वमेध चालू आहे. तो अश्वमेधाची संकट आहे. मग त्या संकटावर मात करून अश्व पुन्हा गतिमान झाला हे तुमच्या ध्यानी आलं नाही. अश्व गतिमान झाला पण त्याच्या मुक्ततेसाठी तिथं देवाला अवतीर्ण व्हावं लागलं आणि ते दगड कसे झाले होते हे सुद्धा तुम्हाला देवाने सांगितलं. ज्यावेळी बृहस्पती महंत तो सरोवरात ते राक्षस होते ना ते जो त्या सरोवरातलं पाणी कासड करे त्याला मारण्यासाठी तत्पर होत होते आणि एक कृत्य ज्यावेळी बृहस्पतींना कळलं त्यावेळी ते त्या सरोवरापर्यंत गेले आणि त्या सरोवरात त्यांनी अवलोकन केलं आणि समुद्र देवतेला आज्ञा करून तो सरोवर खारट बनविला आणि खारट बनविल्याच्या नंतर हे दानव बाहेर येऊ शकतात. पण जोपर्यंत जलात पाणी आटत नाही तोपर्यंत ते बाहेर येणार नाही होते. म्हणून त्यांना दगड बनविलं आणि या विश्वात त्यांना दगड बनवून ठेवलं गेलं. हे या विश्वाच्या ठिकाणी कृत्य घडलं. तो सरोवर आटला गेला आणि त्याच्या योग्य करून आज अशी तुमच्या मार्गात अडथळे येतात याचा विचार करा. तुम्ही कुठेतरी चुकतात याचं अवलोकन करा. ज्या अर्थी तुम्ही म्हणतात आमच्या मार्गात अडथळे येतात अडथळे दूर झाले. अडथळे दूर झाले. ज्या अर्थी ते अडथळे दूर झाले मग याच्या पुढे येणारी संकट असू दे अडथळे असू दे आता अन्य काही असू दे कोणत्या प्रकारे दूर करावी देव आमच्या पाठीशी आहे. त्याचं मार्गदर्शन मार्गदर्शन नाही. मग त्याच्या मार्गदर्शनानं त्या अश्वाची मुक्तता आम्ही निश्चितच करू. पांडव वीरांना चढलाय तो राजसंस्कार आणि तो राजसंस्कार तुझ्या सुद्धा चेहऱ्यावर दिसून येतोय. या विश्वाच्या ठिकाणी तुम्हा चढलेला राजसंस्कार फोडण्यासाठी मी तुला चाललोय. अजूनही विसरू नका. कुठेतरी मनात दया भावना निर्माण करा. हे पांडव वीर हो या विश्वाच्या ठिकाणी 18 दिवसाच्या महाभारत युद्धात 18 औषधी सैन्य मारलं गेलं. त्यानंतर 7 औषधी सुद्धा सैन्य मारलं गेलं. एवढा रक्तपात झाला तरी तुमच्या मनाला अजून का पाझर फुटला नाही. याची चिंता तुम्ही करू नका कारण गोत्रात घडली गेली म्हणून आज अश्वमेध चालू आहे. ज्यावरती त्यावेळी घडलेली कृती त्या कृतीनं फक्त सत्यासाठी ते घडलं गेलं. अर्थात बंधूला बंधू न मानता देवाच्या आदेशानं पार्थाने सुद्धा शस्त्र समोर धरलं कारण समोर आपला वैरी समजून त्यावेळी ते युद्ध घडलं गेलं. अर्थात देवाच्या आज्ञेनं घडलेलं युद्ध. आता धर्माच्या गोष्टी करू नका कारण धर्म काय हे दिव्य दृष्टीने त्या रणांगणात पाहिलं गेलं. सांप्रत फक्त गोत्रातल्या घडली गेली. असंख्य वीर योद्धे मारले गेले म्हणून त्या पापाचं चालन व्हावं म्हणून अश्वमेध चालू आहे. फक्त बंधूलाच बंधूला मारलं नव्हे तर एका बापानं पुत्राला सुद्धा मारलेलं आहे. या कुरुच्या रणमैदानावर एवढा रणसंग्राम घडला कशासाठी तर एका राज्याच्या साठी एका भूमीसाठी भाऊ भाऊ भांडावे हा आदर्श तुम्ही जगासमोर घालून दिला की काय. पांडवांनी आदर्श घालून दिला. भाऊ म्हणजे तुम्हाला फक्त महाभारतीय युद्धच ज्ञात आहे. त्याच्यापूर्वी घडलेला प्रमाद कदाचित तुम्हाला ज्ञात नसेल. मी तरी सांगू शकत नाही कारण युद्धाच्या वेळी मी केवढा होतो तुम्हाला ज्ञात असेल. निश्चितच. मग सांप्रत ज्यावेळी ती कृती घडली गेली तदनंतर महाभारतीय युद्ध घडलं गेलं. मग जर त्या कृतीला प्रत्युत्तर पांडवांनी कृतीतून दिलं असेल काय चुकलं त्यांचं. तर या विश्वाच्या ठिकाणी जो रणसंग्राम घडला त्यातील एकच बालक जन्माला राहिला म्हणजे तू ऋषभकेतू होय. एकच नवजात
त्या एका बापाच्या हातून त्याच्या पुत्राचा हात करविणारा देव धर्माने कसा वागला? मग याचाच विचार तुमच्या लक्षात यायला हवा होता. काय ते? ज्यावरती फक्त देवाच्या आज्ञेने एका बापानं पुत्राचा वध केला, तिथं समोर असणारा वैरी शत्रू समजून स्वतःच्या विजयासाठी नव्हे तर आता आलेल्या अश्वमेधासाठी पांडव काय करू शकतात? काही याची करा. कल्पना पण तुम्हाला यायला बापाच्या हातून पुत्राचा घात झाला म्हणून पश्चातापात बापाने मस्तकी मारलात ना? निश्चितच पुत्र वधात फक्त बापाच्या मस्तकी हात फक्त गदाधरांच्या बाबतीत असं घडलं नाही, तर कैकच्या पांडवांच्या बाबतीत तेच घडलं. फक्त श्रीपाद बबरूच मारला गेला नाही, तर वीर अभिमन्यू रणांगणात मारला गेला. तो सुद्धा एका बापाचाच पुत्र होता. हे मी मान्य नव्हे, करतो. तर महावीर बर्बरीक सुद्धा मारला गेला. युद्धापूर्वी तो सुद्धा एका बापाचा पुत्रच होता. पण निश्चितच मी नाही म्हणत नाहीये, पण एका बापाच्या हातून त्याच्या पुत्राचा हात करणं योग्य नव्हतं. त्या बबरूला मारण्यासाठी गोपाल कृष्णाने त्याला सांगितलं आणि त्याची इच्छा होती हे महाभारत युद्ध बघण्याची, आणि म्हणूनच मरताना सुद्धा त्यानं इच्छा प्रकट केली. माझं जीवन काही घटकेंचं राहिलंय, पण मला मरायचं नाही, जगण्याची इच्छा होती त्याच्या. आणि म्हणूनच भीम दाही दिशा रडू लागला, आणि त्याची पत्नी पद्मावती सुद्धा अरे आपल्या पुत्रासाठी कैवाळली. त्यावेळी सुद्धा तुमच्या पांडवांच्या मनाला अरे पाजर फुटला नाही, काळजासारखं घट्ट मन तुम्ही केला, अरे पाचण्यासारखं केला. कशासाठी? एका राज्याच्या अव्यासापोटी. अरे ते माता पिता रडत होते, आणि त्या विश्वाच्या त्याची इच्छा होती की आपण हे महाभारत युद्ध बघावं, पण ते युद्ध आता बघणं शक्य नाही. म्हणून त्यानं अरे तू ते गोपाल कृष्णावर टाव फोडीला, तेव्हा काहीतरी कर. गदाधर मी गोपाल कृष्णासमोर नतमस्तक झाला, तेव्हा माझ्या पुत्राची अखेरची इच्छा पूर्ण कर. आणि सहानुभूती दाखवण्यासाठी त्या गोपाल कृष्णानं आपट्याच्या वृक्षावर त्याला विराजमान केलं, आणि 18 दिवसाचं महाभारत युद्ध बिचारा तळमळत तळमळत बघत राहिला. तेव्हा तुमच्या मनाला पाजर फुटला. तेच तर म्हणतोय. तेच म्हणा, आता तुम्ही तेच ज्या अर्थी देवाच्या आज्ञेनं गदाधरानं ते कृत्य केलं, आपल्या पुत्राचा घात केला. मग विचार करा, रणांगणात ज्यावेळी वीर उभा राहतो तिथं नातेवाईक सांभाळत नाही, तर समोर असणारा योद्धा शत्रू समजून त्याच्यावर शरसंधान करून आपला विजय संपादन करू इच्छितो. सम्राट देवाने दिलेली आज्ञा त्यावेळी गदाधराला शिरसावंत होती. म्हणून गदाधराने पुत्राचा अरे शस्त्रावर आपल्या असल्यावर तरी विचार करायला होता. अरे सावधानीचा सुद्धा इशारा दिला नाही. अरे थेट खाऊ लागतात. प्रचंड गतीने त्याच्या मस्तकावर प्रहार केला. अरे कसला तो बाप, त्याच्या बापाच्या मनावर परिवर्तन झालं. आपल्या पुत्राचा घात झाला. शब्द त्याच्या मुखातून निघले बबरूच्या, कोणी माझा घात केला देवा धाव. अरे त्यावेळी कळलं की आपला पुत्र मारला गेला. एवढं पुत्र घाताचं पाहतो त्या भीमाच्या मागे राहून आता धर्मकार्यासाठी निघाला. मग देश बापाचा छलती काय मिळाला प्रथमता? जिथं गोत्र हत्या घडली गेली त्याचा छलन व्हावा म्हणून अश्वमेध चालू केला. कसा काय पांडव चुकीचं आहे? ते पुत्र घाताच्या तो घात कळला, त्याच्यासाठी गायत्री मंत्राचा जप करून सुद्धा पापाच्या धुता येतो. मग ते करून मी काय केला नाही? एकाच काळात राज्य संस्कारच पुढे येतो. असं तुम्हाला वाटतंय? मग जर तुम्हाला तसं वाटतंय, मग संप्रत आता सुद्धा राजवंकार तुमच्या मनात आहे. जिथं पांडवांना तुम्ही सहाय्य करीत नाही आहात, त्यावरती तुम्हाला सत्ता हवी आहे, आणि ज्या सत्तेच्या अभिलाष लागलो आता इथं उभे आहात. आम्हाला सत्ता नकोय, आम्ही आमच्या राज्याचं रक्षण करतोय. प्रत्येक राजकर्त्याला स्वतःची भूमी कोणा समान हो? देवा समान, पित्या समान, माते समान. मग त्या पित्या
आश्चर्य वाटलं. मेघगण वृषकेतू सारखे वीर माघारी गेले. पण ज्या वीरानं शिवबंधन केलं त्याचा परिचय करून द्या. पांडव सेनेचा कटनायक धनुर्धारी पार्थ आपल्या नेत्रासमोर उभा आहे. कोण? धनुर्धारी पार्थ हा. आपल्या समोर ज्याने अश्वबंधवान केलाय तो माहिष्मती नगराचा उत्तराधिकारी प्रवीर आपल्या समोर उभा. समाधान वाटलं. ज्यावेळेला वार्ताच्या करणी पडली माहिष्मतीचा भावी उत्तराधिकारी प्रवीण यांच्या पांडवाच्या अश्वाचं बंधन केलं आणि त्या अश्वाच्या मुक्ततेसाठी अनेक बालवीर या रणांगणात उभे राहिले. पण तेच बालवीर त्या बालवीराचे पराक्रम कुठेतरी कमी पडले आणि म्हणून अश्वाच्या मुक्ततेसाठी धनुर्धारी पार्थ इथपर्यंत आलाय. धनुर्धारी पार्थ ज्या अश्वाच्या मुक्ततेसाठी आपण इथपर्यंत आला त्या अश्वाची मुक्तता होणे नाही. नेमकं ज्याने काय? आधार केलाय तुमच्या ऋषकेतूवर तो प्रवीर तुमच्या समोर उभा होय. म्हणजे पांडवांच्या अश्वाची मुक्तता आपण करणार नाही. निश्चित. बरं, हरकत नाही. पण अश्वाची मुक्तता न करण्याचं कारण आम्ही एकच अश्वाच्या माती तुम्ही पत्रिका रेखाटल्या आणि त्या पत्रिकेचा आवाज माझ्या देण्यावर त्या अश्वाचं बंधन मी केलंय. चार त्या अश्वाचं बंधन केलंय. माझ्या वीरश्रीनं केलंय. अर्थात अश्वाची मुक्तता होणे नाही. म्हणजे अश्वाच्या मातेची पत्रिका रेखाटली गेली. त्या पत्रिकेला अनुसरून आपण या अश्वाला बंधमान केलेला निश्चितच. होय का? मग मला सांगा, विश्वाच्या ठाई अश्वाच्या माती अशी पत्रिका रेखाटणारे आम्ही पांडव पहिले जाऊ नाही. मग या विश्वाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ आरंभिला. पण त्या पत्रिकेत
दाती तृण घेऊन शरण या असे शब्द नव्हते, मग ते शब्द तुमच्या पत्रिकेत का? त्याला सुद्धा कारण आहे. कोणतं? वीराचे पराक्रम ढाकळल्याशिवाय त्याच्यातील वीरश्री जागृत होत नाही. आणि ज्यावेळी त्याची वीरश्री जागृत होते त्यावेळी तो योद्धा रणांगणात खंबीरपणाने उभा राहतो. पृथ्वी पादाक्रांत करत असताना, पृथ्वी निर्निराळे पांडव करत असताना या विश्वाच्या काही एक छत्र राज्य स्थापना पांडवाला करायचं आहे. मग हे एक छत्र राज्य स्थापन करत असताना आमच्या योग्यतेचे युद्ध कोण आहे? आमच्या बरोबरीचे युद्ध कोण आहे? जर का एखादा प्रसंग आमच्या बाबतीत निर्माण झाला असेल तर त्या प्रसंगाच्या वेळी कोणता योद्धा आम्हाला सहकार्य करू शकतो याची कल्पना करून घेण्यासाठी हे असे शब्द पत्रिकेमध्ये म्हणजे आमचे पराक्रम ओळखीला आपल्याला आम्ही लंकारू शकतो. तिथं आमचे पराक्रम श्रेष्ठ ठरले. आणि म्हणून आमचे पराक्रम श्रेष्ठ आहे तिथं चला माघारी. आमचे पराक्रम श्रेष्ठ आहे. पराक्रम श्रेष्ठ आहे. आणि ज्या अर्थी तुमचे पराक्रम श्रेष्ठ आहे त्या अर्थी तुम्ही अश्वाला बंदिवान केलेला. निश्चितच. पण ज्यानं अश्वाला बंदिवान केलं हे आम्हा पांडवांचं धर्मकार्य आहे. आणि या धर्मकार्याला एका संवत्सराचा अवधी ठरलेला आहे. मग एका संवत्सरापर्यंत पुनश्च हा यात्रिक अश्व हस्तिनापुरापर्यंत जायला हवा. मग त्या अश्वाची मुक्तता होणं गरजेचं ही नाहीये. अश्वाची मुक्तता होणार नाहीये. जिथं तुम्ही पत्रिका मजकूर जर बदलला तर अश्वाची मुक्तता पलीकडे तुम्ही बदलू शकता का? पत्रिकेतील भावार्थ आम्ही केव्हाही बदलू शकत मग नाही. अश्वाची जिथं मुक्तता ज्येष्ठांच्या आज्ञेने पत्रिकेला मी मजकूर रेखाटला तिथं ज्यावेळी ज्येष्ठांची आज्ञा होईल त्याच वेळी मजकूर बदलण्याबाबत विचार केला जाईल. मग ज्येष्ठांवर तुम्ही प्रत्येक गोष्ट ठेवत असाल तर या विश्वाच्या ठिकाणी जिथं श्रीरामांची पत्रिका, जिथं दाती तृण या शरणाचे शब्द नव्हते ते तुम्ही अहंकारामध्ये असे शब्द ठेवला आणि आम्हाला डिवचण्याचं कर्तव्य केलं. पांडवांना केव्हाही अहंकार झाला नाही. आणि अहंकार जर आम्हा पांडवांना झाला असता तर 11 दिवसीय महाभारत युद्धात विजयाची विजयश्री पांडवांच्या कंठी केव्हाही पडली नसती. म्हणजे तेव्हा पांडव अहंकारी आहे असे शब्द मात्र तुम्ही बोलू नका. म्हणजे तुला कधी अहंकार झाला नाही. मला तरी आठवत आठवण करून द्यावी लागेल का? तुम्ही दिला तर उत्तम होईल. मग ठीक आहे. त्या गोष्टीची तुला आठवण करून देतोय. तू म्हणतोय तू अहंकारी नव्हे. अरे तुझा अहंकार मोडण्यासाठी हा. जिथं पवनपुत्र हनुमान अवतीर्ण झाला त्यावेळी तुला अहंकार घडला की माझ्यासारखा धनुर्धर या विश्वात कोणी नाही. आणि तो तुझा अहंकार मोडण्यासाठी हनुमंताने तुला एक सांगितलं. तू चेष्टा केलीस की वानर सेनेनं या विश्वाच्या ठिकाणी हा समुद्र पार करण्यासाठी श्रीरामानं वानरांची मदत घेतली आणि सेतू बांधला. आणि तो सेतू बांधून तो पलीकडे गेला. पण तुझ्यामध्ये अहंकार निर्माण झाला की काय? हा सेतू मी माझ्या बाणाने निर्माण करू शकतो आणि म्हणूनच तू तुझ्या बाणांवर अभिमान ठेवत होता. आणि तो तुझा अहंकार मोडण्यासाठी त्यावेळी पवनपुत्र तत्पर ठरला. त्या पवनपुत्राला तू सांगितलं हा सेतू मी सुद्धा बांधून टाकते. त्या पवनपुत्राने तुला सांगितलं जर तुझ्या बाणांवर एवढा अभिमान आहे ना तर तो सेतू बांधून दाखव. आणि त्या सेतूंवर जर का मी आघात केला असेल तर तो तुटता कामा नये. कारण या विश्वात अनेक सैन्य या सेतूवरून चालत गेलं होतं प्रभू श्रीरामांचं. एवढा भार मी माझ्या गदेच्या वरी करून या सेतूवर ठेवी. पण तो सेतू तुटता कामा नये. त्यावेळी तू प्रतिज्ञा केली जर तो सेतू तुटला तर अग्निकाष्ट भक्षण करेल. ही तुझी प्रतिज्ञा होती. पण तो अहंकार तोडण्यासाठी यावेळी पवनपुत्र हनुमान तत्पर ठरला. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळा. अरे तू बाणांचा सेतू निर्माण केला. पण तुझ्या तो बाणांच्या सेतूवर त्या हनुमंतानं गदेचा प्रहार करतात. अरे तो सेतू पवित्र झाला. ज्या अर्थी हा तुझा पराक्रम मोडला गेला आणि तुला अग्निकाष्ट भक्षण करायची वेळ आली त्यावेळी देवाचा ठावा केला. हा अहंकार तुझा पवनपुत्रानं मोडीला होता ना. आमच्या अंतरी जर अहंकार निर्माण झाला असता तर आमच्या सहाय्यासाठी गोपाळकृष्ण तिथपर्यंत अवतीर्ण झाला असता का? तिथं देवाला झाला असता.
या विश्वात तुझी बराबरी मी करू शकत नाही. हे शब्द ज्या तुझे होते, तुझा अहंकार ज्यावेळी पूर्णपणे नाहीसा झाला, त्याच वेळी हनुमंत सांगितला दिलेल्या शब्दाप्रमाणे व्हा. त्यावेळी तू गोपाल कृष्णाचा धावा केला. गोपाळ कृष्णाचा धावा आम्ही केला आणि गोपाळ कृष्ण तिथे अवतीर्ण झाल्याच्या नंतर जो काही प्रभाव त्या हनुमंताने त्या गोपाळ कृष्णाला सांगितला, गोपाळ कृष्ण कोणत्या अवस्थेत तिथे निर्माण झाला? एका ब्राह्मण स्वरूपात. आणि ब्राह्मण स्वरूपात तिथे अवतीर्ण झाल्याच्या नंतर त्या गोपाळ कृष्णाच्या मुखातील शब्द होते, जो काही प्रभाव तुम्ही इथे घडवला त्याला नेमका साक्ष आणि पुरावा या विश्वास कोणी नाही. तेव्हा माझ्या समोर धनुर्धर पार्था तू पुण्याच्या सणाचा सेतू उभारावा आणि माझ्या समोर या सगळ्या हनुमंताला तो शराचा सेतू नैस्तराभूत करावा. आणि त्यावेळी त्या ब्राह्मणासमोर म्हणजे साक्षात गोपाळ कृष्णासमोर पुनश्च मी शराचा सेतू एका बाणात उभारला आणि त्यावेळी त्या शराचा सेतूचा निस्तराभूत हनुमंत करू शकला नाही. याच्या मुळाशी कारण साक्षात त्या गोपाळ कृष्णाच्या हाती असणारा लक्ष त्या शराच्या सेतूच्या खाली आधार देऊन होतो. आणि त्यावेळी आम्ही पांडव करीत आहोत हे धर्म कार्य आहे आणि या धर्म कार्याला साक्षात सगळ्या हनुमंतानं सहकार्य करावं हे शब्द त्यावेळी त्या गोपाळ कृष्णाच्या मुखातून बाहेर पडले. आणि त्यावेळी त्या सगळ्या हनुमंतानं त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले की हे धनुर्धर पार्था, तुझे पराक्रम या विश्वाच्या ठाई सर्वश्रेष्ठ आहे. पांडव आतापर्यंत धर्मासाठी जगले आणि धर्मासाठी जगणार आहे. आणि म्हणून हे धनुर्धर पार्था, तुझ्या रथाच्या पृष्ठभागी साक्षात हा सगळा हनुमंत स्वतः अवतीर्ण होणार आहे. मग मला सांग, या धनुर्धर पार्थाला जर अहंकार झाला असता तर तो त्याला गोपाळ कृष्ण माझ्या सहकार्यासाठी धावून आला असता का? मला जर अहंकार निर्माण झाला असता तर तो सगळा हनुमंत 18 दिवसाच्या महाप्रदूतात मला सहाय्यभूत ठरला असता. देवाच्या आशीर्वादाने तुला तो सहाय्यभूत ठरला गेला. देवाचा आशीर्वाद. अहंकार त्यानं तुझा फोडीला, तो नंतर तुला सहाय्यभूत ठरला गेला. एवढंच नव्हे, हे धनुर्धरी पार्था, ज्यावेळी राजसूयज्ञ तुम्ही आरंभिला, त्या राजसूयज्ञाच्या वेळी त्या राजसूयज्ञात तुम्ही ब्राह्मणांना भोजन वाढत होता. आणि भोजन वाढत असताना तुमच्या गदाधराचे शब्द होते, त्याला त्याच्या शक्तीचा गर्व होता. या कुणीही अन्न जास्त घेऊ नका, जेवढं लागेल तेवढंच घ्या, अन्यथा प्रत्येकाला झाडाला उलटा टांगून ठेवी. हे शब्द त्या गदाधराचे होते. आणि त्याला तो शक्तीचा घडलेला अहंकार मोडण्यासाठी त्यावेळी गोपाळ कृष्णानं त्याला गंधमान पर्वतावर पाठवलं होतं. आणि त्या गंधमान पर्वतावर त्याचा अहंकार मोडण्यासाठी गंधमान ऋषींना प्रचारण करायला सांगितलं. पण ते गंधमान ऋषी येण्यासाठी नकार देत होते, कारण त्यांच्याकडून वेळोवेळी ब्राह्मणांना अपशब्द आले होते. आणि म्हणून त्यांच्या मुखाला दुर्गंधी येत होती. ती का असेल तर त्यांना जळलेला तो वाईट बोलत होते ब्राह्मणांना. आणि त्या अहंकाराच्या शरणार्थी त्यांनी गदाधराला सांगितलं, ब्राह्मणांना अपशब्द बोलू नकोस, स्वतःच्या शक्तीचा गर्व करू नकोस, अन्यथाची माझी परत द्यायची तुझी सुद्धा होऊ शकते. असा गंधमान ऋषींकरवी त्यावेळी सुद्धा त्या भीमाचा त्यांनी गर्वहरण केलं. अर्थात भीमाचा गर्वहरण राजसूय यज्ञाच्या वेळी झालेलाच होतो. पण याचा अर्थ पांडवांनी नेमका अधर्म केला असं तुम्ही म्हणता. अधर्म. पण नेमका पांडवांनी अधर्म केला तो का? अधर्म मी तुम्हाला नाव देत नाहीये, पण जिथं अश्वाच्या रक्षणासाठी इथपर्यंत आला त्या बाह्यभूमीचं रक्षण करणं हा आमचा धर्म आहे.
आश्चर्य वाटलं. स्वतःच्या पराक्रमाने माझ्या सौभाग्य देवतेला तुम्ही हतबल केला. पण तुमचे पराक्रम माझ्या सौभाग्य देवतेसमोर जरी श्रेष्ठ ठरले असतील आणि अश्वाची मुक्तता सहजासहजी आता होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर अश्वाची मुक्तता आता तर होणारच नाही. अश्वाची मुक्तता सहजासहजी होणार नाही याची पूर्ण कल्पना धनुर्धर पार्थाला आहे. आणि सहजासहजी ज्यानं अश्व बंदिवान केला त्या अश्वाची मुक्तता करावी अशी आमची इच्छा सुद्धा नाही. इच्छा नाही? मुळीच नाही. अश्व मुक्त व्हावं ही तुमची इच्छा नाही? मी काय बोलतोय तुमच्या लक्षात येत नाही. मला पूर्णपणे लक्षात येते. मी काय बोललो? अश्वाची मुक्तता तुम्ही सहजासहजी करावी अशी माझी इच्छा सुद्धा नाही. कारण आहे अहो त्या विश्वाच्या ठाई रणभूमीवर दोन योद्धे उभे असल्याच्या नंतर एकाला जय आणि दुसऱ्याला पराजय आणि याच्यातला तिसरा निर्णय म्हणजे वीरगती हे तीनच निर्णय युद्धभूमीवर घडतात. गोष्ट मान्य आहे? नक्कीच. मग आम्हा दोघांच्या युद्धात आम्हाला जय आणि याला जर पराजय प्राप्त झाला असेल तर नेमकं चुकलं ते का? तुम्ही तुमच्या पराक्रमाने माझ्या सौभाग्य देवतेला हतबल केला. हा ज्या माझ्या सौभाग्य देवतेला अश्वबंधन करून स्वतःचे पराक्रम गाजवून हा. या धगधगत्या रणकुंडात कोणी ठोकली ना त्यांच्या रथाचं सारथ्य कर्म ही त्यांची भार्या मदन मंजिरी करते. हा. आतापर्यंत सारथ्य कर्म करणं हे माझं कर्तव्य होतं. कारण हे कर्तव्य करत असताना आतापर्यंत जे रणसंग्राम झाले ते किती वेळ तरी उभं राहून मी इथं पाहिले हा. माझ्या डोळ्यानं. तेव्हा आता प्रश्न माझ्या सौभाग्याच्या जीवाचा आहे. तिथं माझ्या सौभाग्याचा जीव धोक्यात आहे. तिथं हा सारथी माझ्या नवऱ्याच्या रक्षणासाठी बांगड्यांचं वजन पेलणारे मंडळ हाती शस्त्र घेऊन उभं राहील. हे विदर्भांगिरी केवळ सौभाग्याच्या संरक्षणासाठी हाती शस्त्र घेऊन ती या रणांगणात सज्ज झाली. प्रश्न म्हणून नव्हे पण एक शंका म्हणून तुला विचारतोय. कुठल्या गोष्टीची? या रणभूमीवर सारथ्याचं नेमकं कर्तव्य का? सारथ्यानं सारथ्य कर्म करावं हे सारथ्याचं कर्तव्य. मग आपण नेमक्या रणभूमीवर सारथ्य कर्म सोडून योद्धा म्हणून का उभे राहिला? मला आता वाटतं मी म्हटलेलं आता तुमच्या लक्षात आलेलं नाही. काय लक्षात? मी मलाच म्हणाले हा. मी माझं कर्तव्य पूर्ण करतच होते. पण जिथं माझा नवरा हतबल झाला तिथं त्या वीराची वीरांगणा म्हणून मी युद्धात हस्तक्षेप स्वमतानं घेते. मग मी ते करू नये का? माझ्या सौभाग्याचं मी रक्षण करू नये का? म्हणजे माझा नवरा डोळ्यात एकच हतबल होतोय तो मी उघड्या नेत्राने ते पाहावं का? एक गोष्ट लक्षात ठेवा. काय मी निर्णय काय सांगितला हा कदाचित तुमच्या लक्षात आला नाही किंवा तुम्हाला मान्य नाही. निर्णय? कारण करा थांबा. या विश्वाच्या ठाई युद्ध म्हटल्याच्या नंतर जय पराजय आणि वीरगती या तीनच अवस्था विश्वात शिल्लक राहतात. नक्कीच. गोष्ट मान्य आहे ना? मग दोन
मग आम्हाला शिकवताय? मी तुम्हाला काय विचारलं हा प्रश्न अजूनही तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही कोणत्या अधिकाराने तो उभ्या राहिला? तुम्ही नियम का मोडला? तुम्ही नियम कसा मोडला हे मी विचारलं नाही. मी काय म्हणाले? मग मी माझा अधिकार काय यापेक्षा तुमचं असं मत आहे की साध्याचा अधिकार नाही उभे राहण्याचा. मी असं म्हटलं नाही. तुम्ही नेमका मग हा कोणत्या तुम्ही का उपस्थित केलात? नेमका कोणत्या अधिकाराने उभ्या राहिला? मी एका नवऱ्याची बायको आहे. बस हे आहे मला. तर माझ्या मला नवऱ्याची हे हवंय. तुम्ही एका नवऱ्याची बायको म्हणून इथं उभ्या राहिला. या गोष्टीवर तुम्ही ठाम आहात? नक्कीच. अगदी ठाम आहात. होय ना? मग नवरा जर घायाळ पडला असेल तर पत्नीनं नवऱ्याला सहकार्य करणं हा शास्त्राला आहे की नाही? हो, मी माझ्या नवऱ्याला सहकार्यच करते. माझे सौभाग्याचे देवाने तिथं हतबल झाले. पण ते बेसावध असताना, कारण तुम्हाला सवयच आहे. कारण आतापर्यंत 18 दिवसीय महाभारत जेव्हा घडलं ना, त्यावेळी सुद्धा बेसावधावर तुम्ही असेच वार करून त्यांचा घात केलात. माझा नवरा जर बेसावध आहे तर सावध म्हणून सारथी त्यांची बायको इथं उपस्थित आहे. मी बेसावध नाही. माझ्या नवऱ्याचं रक्षण करून हाती शस्त्र घेण्यासाठी मी उभी राहिली. काय चुकलं माझं? बेसावध हा तुमचा नवरा आहे असं तुम्ही म्हणता. हो. हा जर बेसावध असता आणि बेसावधावर जर मला वाद करायचा असता तर तुम्हाला रथावरून खाली उतरू सुद्धा मी दिलं नसतं. माझा नवरा आता या क्षणी हतबल झालाय. त्यांना मूर्छा आली आहे. त्यांचं मनस्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य बिघडलंय. त्यांना सहाय्य करण्यासाठी मी रडत उभे आहे. तुमचं काय म्हणणं आहे पुढे? माझं म्हणणं काहीच नाहीये. मी तर रथाचा सारथी, मी तर रथाचा रथी आहे. हा. मी तर योद्धा आहे
आपलं बोलणं तुम्ही स्पष्ट करू शकता? मला सांगा, या अश्वमेध यज्ञासाठी जो शामकर्ण वाघ तुम्ही आणला, हा. जो सोडिला, तो तुमच्या मालकीचा आहे. आमच्या मालकीचा चोरून आणला का तुम्ही? मायावी विद्येचा उपयोग करून हा? राजे यवनाश्व यांचा अश्व शाहीर नामचा अश्व आहे. तो अश्व ज्यावेळी सरोवराच्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी गेला, त्यावेळी मायावी विद्येचा उपयोग करून त्याला तो अश्व उचलून घेऊन आला. तो अश्व आणल्याच्या नंतर युद्ध झालं आणि त्या युद्धाच्या निर्णयात राजे यवनाश्व यांनी तो अश्वाला पांडवांच्या स्वाधीन केलेला थांबा. आहे. माझं विधान अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मी अधर्म केला असं का म्हणते? हा. कारण जो अश्व तुम्ही सोडलाय तो अश्व तुमच्या मालकीचा आधी पाहिलं की नाही? भद्रावती नगरीचे राजकर्ते यवनक्ष यांच्या मालकीचा तो शामकर्ण अश्व ज्यावेळी त्या सरोवरावर पाणी पिण्यासाठी तो तिथं गेला, एवढ्या सैन्य तैनात असताना सुद्धा त्या सैन्याच्या डोळ्या देखत राजकर्त्याला तसूभरही जाणीव न देता त्याच्या कळत नकळत मायावी जरी युक्तीनं तो जरी तुम्ही घेऊन गेलात तरी एखाद्याच्या इच्छेविरुद्ध किंवा त्याच्या कळत नकळत एखाद्याची गोष्ट उचलून घेऊन जाण्याला चोरी म्हणतात ना. चोरी जर तुम्ही मान्य करता म्हणजे तुम्ही अधर्म केला. चोरी आम्ही मान्य केली, बरं ठीक आहे. पण त्यानंतर जे युद्ध झालं, त्या युद्धाच्या नंतर राजे यमराज यांनी आमच्याकडे तो अश्व सुपूर्द केला. मग हे धर्मकार्य आहे किंवा धर्माचं कार्य हो? राजे यवनाक्षानं अश्व तुम्हाला सुपूर्द केला, हा पुढचा विषय राहिला. पण सुरुवात तुम्ही अधर्मानच केलात ना. हे अधर्माने मायावी विद्येची सुरुवात केली. मायावी विद्येचं कारण घेऊन तुम्ही अधर्म तुम्ही तुमचा नाकारू नका. आम्ही आमचा अधर्म मायावी नाही केलो. विद्येचं जर तुम्ही लढवलं मायावी विद्येचा उपयोग करून नाही करणार. तो अश्व त्यांच्या नकळत घेऊन आलेले होते, पण याची कल्पना लागल्याच्या नंतर युद्ध झालं आणि युद्धानंतर तो अश्व मानसन्मानानं धर्मकार्यासाठी पांडवांना देण्यात आला. यवनाक्षांना जर सहजासहजी या तुमच्या धर्मकार्यासाठी अश्व द्यायचं असतं तर त्यांनी तुमच्या बरोबर युद्ध आधी केलंच हा. नसतं. जिथं तुम्ही अधर्माची कास धरला, आता या मायावी युक्तीचं कारण ठेवून तुमचा अधर्म तुम्ही नाकारतात. बरं ठीक आहे, हा. तुम्ही ते युद्ध केला त्या रणसंग्रामात यवनाक्ष पराजित झाले हा. आणि मग ते तुम्हाला शरण गेले. याच्यापूर्वी त्यांची सहमती या तुमच्या धर्मकार्याला नव्हती. हा. माझा सांगण्याचा मुद्दा आणि हेतू एकच, त्या धर्मकार्याची सुरुवात तुम्ही अधर्मानं केला. मग या धर्मकार्याला अधर्माचं नाव जर तुम्ही मी दिलं नाव देत नाहीये, मग ते आता आहे कसं तसं. काय तुम्ही करता? काय आता करतात ते काय करता? काय करतोय आम्ही? मग आता तुम्ही अधर्म म्हणून सांगताय ना, हा? म्हणजे याचा अर्थ आम्ही जर अधर्माला सुरुवात केली असेल मग पांडव अधर्मी असं तुम्हाला म्हणायचं आहे. हो. मग तुम्ही जर आम्हाला अधर्मी म्हणत असाल तर जो आम्हाला अधर्मी म्हणतो त्यांच्याकडे बोलण्याची थांबा. काय झालं? माझ्याशी बोलण्याची जर तुमची इच्छा नसेल, अश्वताई तुम्हाला मी देणारच नाही. आता आल्या पावले तुम्ही जाऊ शकता. हा? अश्व घेतल्याशिवाय तर मी तुम्ही जास्त काळ जाणार नाही. तुम्ही जर योद्धा म्हणून आणि वीरांगना म्हणून जर इथं उभे असाल तर तुमचे पराक्रम तुम्ही दाखवा. माझे पराक्रम जर कमी पडले आणि माझ्या दुर्दैवानं जरी कधी मृत्युमुखी पडलो ना तर असं कसं स्वर्गाची पायरी चढेल. पण एक गोष्ट लक्षात जिथं ठेवा. तुम्ही माझ्या बरोबर शब्द संग्राम स्थगित करून बोलण्याची इच्छा नाही म्हणून सांगितला, म्हणजे शब्द संघर्ष करण्याची कुवत तुमची संपली. शस्त्राला तुम्ही हात घातला. आता तुम्ही शस्त्राला देणार आणि हे उत्तर देण्यासाठी शस्त्र जर तुम्ही हाती घेतला हा? तर युद्ध मात्र थांबता का बरं? हो, मी जे शस्त्र हाती घेतलंय ना, माझ्या नवऱ्याच्या स्वाभिमानासाठी लढता लढता, माझ्या नवऱ्याच्या स्वाभिमानासाठी लढता लढता माझा जीव जरी गेला तरी त्या मृत्यूला घाबरणारी ही मदर मंजिरी नाही. पृथ्वीचे
तुम्ही जरा निश्चिंत राहा. हे वनदेवते, तुमच्या समोर धनुर्धारी पाहत हो. अभिवादन. सदैव कल्याण होईल असं आश्रय आहे. आमच्या सहकार्यासाठी तुम्ही थांबला खरोखर ज्या अग्निदेवतेचं कवल आमच्या मागे भेडपणे उभा आहे, आता आम्हाला कशाची काळजी? तुम्ही आमच्या रक्षणासाठी आला. काही काहीसा शीण माझ्या देहाला जमलंय. स्वास्थ्य एवढं असं माझं स्वास्थ्य बिघडणार नव्हे. यावेळी हे कारण ठरलं त्या अर्जुनाचा अमोघ शक्ती. आणि म्हणून काहीसा शीण आलाय तेव्हा याच्या शक्ती देवराज इंद्रानं दिली आणि माझ्या शक्ती देवा या विश्वाच्या ठिकाणी गुरुनं दिली. या विश्वात देवते शक्तीनं मंडित असणारे धनुर्धरी पार माझ्या जीवनाला शीण आला. पण तेव्हा तो शीण तुझ्या नामस्मरणाला निश्चितच जाऊ शकतो. पण देवा काही तुमचं सहकार्य असतं आणि तुझं ध्यानासाठी माझ्या देवा विश्रांती घेऊ इच्छितो. विश्रांतीसाठी जातोस की ध्यानासाठी? देवा विश्रांती घेत असताना तुझं ध्यान करू शकतो. कारण शैली मोजणी ध्यानी चिंतनी प्रत्येकाने भक्ती करावी. ज्ञानकांड कर्मकांड आणि ज्ञानोत्तरकांड या कर्मकांडात देवा एक आशाने भगिनी शयनी तुझं मी नामस्मरण करू शकतो. तसा आशीर्वाद आपण इथं उत्तीर्ण झाला. त्यालाही कारण आहे. ओ तुमचं वास्तव्य होतं हस्तिनापुरात. इथं यज्ञ सुरू आहे. इथं तुमचं अस्तित्वाचं तुम्ही इथं कसं काय उपस्थित झाला? कारणाशिवाय केव्हा क्रिया होते? निश्चित हो. होय ना? मग तेच कारण घडावं आणि मला इथे यावं लागलं. नेमकं कारण काय? महिष्मती नगरीचा राजा नीलध्वज आणि यांचं माझं हे नातं आहे. आणि तेच म्हणजे दामाद म्हणजे मी त्यांचा जावई. हा. अर्थात त्याला सहाय्य करणं एका नात्यानं मला इथे यावं लागलं. जामात आणि श्वसनाचं तुमच्या दोघांचंही नातं. आणि त्या नात्याला अनुसरून तुम्ही इथं उत्तीर्ण झाला. मग मला सांगा हो, काय जामात आणि श्वसून हे नातं महत्वाचं की देव आणि भक्त हे नातं पहिलं महत्वाचं? दोन्ही नाती महत्वाची. पहिलं नातं महत्वाचं पडतं. कारण सांगतो, रक्ताची नाती हा. ही फक्त नाती तुम्ही म्हणता मानलेल्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे हम्म. असं नाही.
मग मी काय येऊ शकत नाही. अभिमान तुम्ही घेऊन फक्त संरक्षणासाठी आणि दिलेल्या वचनासाठी तुम्ही जर इथं अवतीर्ण होत असाल तर एका देवासमोर धनुर्धर पार्थ उभा आहे. या देव आणि भक्ताच्या युद्धात मला जर मरण आलं असेल ना, माझ्यासारखा भाग्यवान मी दुसरा नसतो. पार्थराज, मी तर सरळ स्पष्ट तुला सांगेन, हा वितंड वाद तुम्ही आता इथंच थांबवा. हा वाद थांबून राजकथेची समेट घाला. तुमचं अश्व आतापासून माघारीच द्या. कारण आतापर्यंत तुमच्या मनासारखं तुम्ही घडला, पण आता नको. कारण याच्यामुळं जीवितहानी होऊ लागली, ती थांबली जावी. चला, तुमचं अश्व घेऊन तुमचं अश्वमेध थांबवा. देवा, अश्वमेधाची परिणतीच तर बोलते. या अश्वमेध यज्ञाच्या युद्धात जे जे नरसंहार घडला गेला, तो नरसंहार हवेतव्याच्या स्वरूपात त्या यज्ञात घडला गेला. मग हा नरसंहार जो होतोय, तो नरसंहार नाग होत नाहीये. आणि हा नरसंहार जर नाग होत नसेल आणि साक्षात देवता जरी माझ्या समोर उभी असेल, तर त्या देवतेच्या म्हणण्याला दुजोरा धनुर्धर पार्थ केव्हाही देणार नाही. पार्थराज, अरे नाहक जरी झाला नाही तू म्हटलं तरी सांगत, इथं माझ्या पाहुण्यांचा प्रश्न आहे, इथं माझ्या नातलगाचा प्रश्न आहे. अर्थात त्यांच्यासाठी विनवणीने मी तुला सांगितलंय, आतापर्यंत केला ते थांबवा. कारण प्राणात एक प्रसंग जर त्यांच्यावर घडला तर त्यांचं रक्षण करणं हे माझं मी झालं. तेव्हा तुमच्या आणि माझ्या हे तेळ नको, आणि हे तेळ किंवा तुमच्यापर्यंत असो, गोपाळ कृष्णापर्यंत जाईल. मग तेळ न होता ते तेळ थांबवा आणि चला माघारी. तू जर देवतत्वासाठी जगत असेल तर भक्ती तत्वासाठी धनुर्धर पार्थ यांनी संचय घालून ठेवले. मला भक्ती तत्वासाठी बोलत असेल, आतापर्यंत केलेलं कृत्य हे जर तुम्ही मान्य करून माघारी जात असाल तर केवळ स्वतःच्या पाहुण्याच्या हितासाठी तो नातलग बघून आलाय, तो माघारी जाणं केवळ तू आहे. जर देवमाघारी जात असेल तर नाईला धनुर्धर पार्थामुळे एका स्त्रीसमोर नाईला धनुर्धर पार्थ उभा राहिला. कारण युद्धाचा नियम होता, समानशील समाधान होता, विषयाशी सक्षम. पण देव हो, तुम्ही जे कटकारस्थान घडवून एका सारथ्याला एका रथीच्या समोर उभा केला, अर्थात एका सारथ्याला रथीच्या समोर उभा करून अधर्माचा तुम्ही माझ्याकडून घडवून पाहत असाल तर काही तत्वाचा हा धनुर्धर पार्थ दिल्याशिवाय महाराज, म्हणून मी कटकारस्थान करून आलो. हे कटकारस्थान केव्हाच नव्हे, स्त्री जातीचा स्वाभिमान जागा झाला. स्वतःच्या नवऱ्याच्या प्रित्यर्थ पतिव्रता स्त्रीला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली, आणि त्या पतिव्रता स्त्रीनं ते शस्त्र घेतलं. ते नवऱ्याच्या स्वाभिमानासाठी यात कटकारस्थान केव्हाच नव्हे. आणि अधर्माला काय म्हणत असेल तर तू शस्त्र हाती धरलं, प्रतिकार तू केला जाता, योद्ध्याचं कर्म तुझ्याकडे घडलं, त्याला मी केव्हा अधर्म म्हणायला नको. मग नाही ना तुम्हाला प्रतिकार करण्याचे चिंता साफ आहे. स्वीकारलं तुझा अभाव. मला सांगा. आशीर्वाद. देवा, काय झालं? काय झालं?
पुन्हा एकदा आशीर्वाद आपण आणि या रणमैदानावर त्यालाही कारण आहे. कोणतं देवा का तू केवळ पांडवांचा पाठीला कार्य झाला याचे मुळाशी कारण आहे. आम्ही शब्द दिले आणि तो शब्द तंतोतंत पूर्ण करण्यासाठी पांडव हे स्वतःच्या कंठाशी केवळ ताईजीच्या स्वरूपानं आम्ही का दिले अर्थात त्यांचं रक्षण करणं हे आमचं तत्व नाही का? अगदी बरोबर म्हणजे देवा तू शब्दाला किंमत देतो नक्कीच. मग त्याच शब्दाकरवी मी जर रणांगणात आलो तर यात वाईट आहे. अग्निदेव रास्त प्रश्न बोलला पण या गोष्टीला माझा विरोध का माहितीये का? मान्य आहे, तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे तुम्ही जगता आहात, माझ्या शब्दाप्रमाणे आम्ही जगतो. पण अग्निदेव काय? तुम्ही सामान्य नाही. ओ तुमच्यात प्रकर्ता आहे. ओ केवळ तुमच्या येण्यानं वातावरण बिघडू शकतं. तुम्ही येण्यानं केवळ होत्याचं नवत होऊ शकतं आणि तुम्ही असण्यानं केवळ रंगाचा राव सुद्धा होऊ शकतो. मग अग्निदेव या रणमैदानावर तुम्ही आल्यानंतर केवळ आमच्या सैन्यासहित तुमचं सुद्धा सैन्य तुमच्या त्या प्रकृतीमुळे मारलं जाणार नाही का? अर्थात मी या विश्वाचा विचार करतो म्हणून तुम्हाला एकच सांगतोय, केवळ तुम्ही श्रेष्ठ आहात, तुमची योग्यता आम्ही जाणतो. अर्थात हा वाटाच सोडा, जे कार्य आम्ही करतो यात तुमचा सुद्धा फायदा म्हटलं. माझा फायदा हो माझा फायदा तू कसा अग्निदेव सांप्रतच्या परिस्थितीत तुम्ही हस्तिनापुरात सुद्धा वास्तव्य करता आणि तो यज्ञ आम्ही आमच्या जीवनात आचरण आणतो. त्यातून हवे कवे आपल्याला सुद्धा प्राप्त होतंय. हो होय ना? मग ते जे काही करतो ते सर्व देवांबरोबर तुम्हाला सुद्धा ते केवळ प्रकारतेला प्राप्त ठरतंय. यासाठी एकच सांगतोय, हा टास सोडा. तेव्हा मला मिळतंय हो. हे मला आधीच माहिती आहे. हो अरे मलाच नव्हे तर तुम्हाला सुद्धा मी जाणून देतोय. हे तर बरोबर मान्य. प्रत्येक देवतेपर्यंत ते पोहोचलं जात आहे आणि काही अंशी तुम्ही देताय बरोबर. हो हे खरं ना? नक्की ते काढून देताय. याला कारण आहे, कारण या विश्वाच्या ठिकाणी असणारी ऊर्जा, ही ऊर्जा केवळ योग्यता स्थित्यंतरानं चालावी याच्यासाठी या विश्वाचा विस्तार व्हावा, ती विश्वाची घडी विस्कळीत होऊ नये नव्हे तर केवळ ते हव्य कव्य आमच्यासाठी दिलं जातं, देव देवतांसाठी दिलं जातंय. यात प्राधान्य तुम्हाला होईल, म्हणून त्यातील काहीसा भाग हा तुम्हाला मी देतो. म्हणून तुम्ही देऊ लागला कारण ब्रह्मदेवाने मला शब्द दिला. त्या शब्दा खातर कारण काहीशा वेळासाठी मी सारं काही काम बंद ठेवलं. त्याच वेळी ब्रह्मदेवाने मला वचन दिलं, तुमचं कर्तव्य चालू तुम्ही ठेवा, कर्तव्यात कोणत्या प्रकारची बाधा येणार नाही. न पेक्षा प्रत्येक देवतेला दिला जाणारा आविर्भाव त्यातील काही अंशी एक भाग हा अग्निदेवाला दिला जाईल. अगदी खरं. आणि तोच घेण्यासाठी माझं कर्तव्य ब्रह्मदेवाकडे मी चालू ठेवलं. अर्थात तुम्ही जो नैवेद्याचा आरंभ केला त्यासाठी मी हस्तिनापुरात आलो सुद्धा. तेव्हा मी आल्या पहिल्यांदा तुला विचारलं काय, तेव्हा तू शब्दाचं महत्व जाणतो. मग त्या शब्दासाठी मी रणांगणात आलो. केवळ 5 ताईत तुझे गळ्यात म्हणून तू घेतले. मी या विश्वात तू देव या तत्वानं नसतात. मग मी माझ्या पाहुण्यांसाठी आलो. मग यात वावगं का? मी अग्निदेव मगाच म्हणालोय, तुमच्यामुळं वातावरण निर्माणही होऊ शकतं आणि ते कलुषितही होऊ शकतं. तुमच्या बरोबर तुमच्या सैन्याबरोबर आमचं सुद्धा तुमच्या प्रखरतेमुळे सैन्य मारलं जातंय आणि याच्यामुळं मी तुम्हाला एकच सांगतोय, चला वाटतास नकोय, केवळ विश्वकार्य आहे. आणि या विश्वकार्य? हो तेव्हा कसं का? त्याला कारण आहे. हे विश्वकार्य कसं तर ऐका, या विश्वाच्या पाठीवर या द्वापरयुगाच्या ठाई यज्ञ यागाला महत्व आहे की मोठं नाही? आहे ना. मात्र यज्ञ यागामुळे ऊर्जा प्रस्थापित होते. ती ऊर्जा आणि त्या ऊर्जेमुळं पर्जन्य निर्माण होतो. पर्जन्य निर्माण झाल्यामुळं अन्न निर्माण होतं आणि त्याच्यामुळे विश्व चालतं. बरोबर? मग ते जर का नसेल ते विश्वकार्य कसं नाही? म्हणून तुम्ही विश्वकार्य म्हणाला. हो. तेव्हा
त्याच्यासाठी अगदी योग्य तुम्ही म्हणालात नाही म्हणत नाही. हा. मग मला सांगा, का इंद्र भानसाठी देवराज इंद्र आपल्या भक्तासाठी येऊ शकतात. नक्की शंभू महादेव तुमच्या हळमेत यज्ञात हस्तक्षेप करू शकतात. मान्य. गणपती गजानन हस्तक्षेप करू शकतात. देवा एवढंच कशाला, तुझं पूर्ण स्वरूप म्हणजे वैकुंठीचा नारायण याच्याशी तू वाद घातला हे तर खरं ना. मग तेच तर इथे येऊ शकता तर मी तो आलो तो विचार करूनच आलोय ना. मग अग्निदेव मी मागापासून एकच सांगतोय, मी मान्य करतो तुमच्या पाहुण्यांसाठी तुम्ही आले आहात, मी ते मान्यच करतो. याच्यापूर्वी कित्येक जण आले होते, अग्निदेव ऐकून घ्या, याच्यापूर्वी कित्येक जण आले होते, पण त्याच्या प्रकृतीचा त्रास कोणालाही होत नव्हता. पण तुमच्या प्रकृतीचा त्रास इतरांना होतो, तो होऊ नये अशी माझी प्रामाणिक सत्ता आहे. प्रखरतेचा त्रास कोणाला झालाच नाही. शंभू महादेवाने जेव्हा रुद्राक्षाला पाठविलं तेव्हा तेव्हा काही त्रास झाला नाही. मान्य. रुद्राक्षानं जे काही केलं त्याच्यामुळे काय निर्माण झालं? तेव्हा रुद्राक्षानं काय केलं याच्यामुळे काय निर्माण झालं ते पुढे राहिलं, पण त्यानं काय केलं ते सांगा. मग ऐका, चार केवळ मदनभद्र आणि मंजिरी यांच्या रक्षणासाठी ज्या शिवशंभू महादेवांनी रुद्राला पाठविलं, त्या रुद्राला त्यांचं रक्षण केलं, पण हे विश्व अस्ताव्यस्त झालं. पण ते सुरळीत करण्यासाठी पुन्हा शिवशंभू महादेव आले किंवा नाही. मग त्यावेळी त्या गोष्टीला आम्ही विरोध दर्शवला नव्हता का हो? तुम्ही देवांपर्यंत गेला, हो. अगदी या विश्वाच्या रक्षणासाठी गेला आणि त्यावेळी देवाची विनवणी करून मदन मंजिरीचा तिथं म्हणजे मंजिरीचा शेवट तुम्ही केला. हो. तर आसुरी शक्तीनं मंडित झालेली राजा मदन भद्राची बायको मंजिरी तिला मारणं अनिवार्य होतं हे मलाही ज्ञात आहे. मी नाही म्हणत नाही, पण देवा त्यावेळी मी तुम्हाला सुद्धा काहीशा गोष्टींना सहकार्य केलं, तसं मी सहकार्य करतो. तेव्हा विनंती माझी एकच आहे, आतापर्यंत तो तुम्ही हवेत यत्न केला तो थांबवा. कारण याचा उपद्रव मी जर थांबवायला हवा तर तुम्ही अश्व माघारी घेऊन हवेत थांबवा आणि मागे चला. थांबवा अग्निदेव, तुम्ही देव आहात होय ना? हो. मग यज्ञ थांबवा हे तुम्ही कशावरून बोलता आहात? देवा इथं काय घडतंय? काय घडतंय तुम्ही सांगता? जीवित हानी होऊ लागली, तेव्हा प्रत्येकाचा जीवनाचा नाश होऊ लागला आणि तो अधर्म देवा माझ्या घरापर्यंत पोहोचतोय. आता माझ्या घरापर्यंत जर साऱ्यांना तुम्ही मानू लागला मी पाहत राहू का? पण मला सांगा, मी तुम्हाला मगापासून तेच सांगतोय, हा रक्तपात थांबावा असं तुम्हाला वाटत असेल तर समजा तुम्ही इथून चला, तर नंतर अश्व कसा न्यावा ही जबाबदारी या देवकीनंदन गोपालकृष्णाची लागली. तेव्हा म्हणे मी जावं, तुम्ही या विश्वाचे कर्ते हत्या आहात. मग तेव्हा तुम्ही कर्ते हत्या आहात, हा अश्वमेध यज्ञ विश्वाच्या हितासाठी म्हणताय, हा धर्मयज्ञ कसा हो? धर्मयज्ञ कसा म्हणजे? बोलण्याचा म्हणजे अर्थ अश्वमेध यज्ञ तुम्ही धर्माचा म्हणताय ना, हा. पण तो धर्माचा कसा? मग ऐका, तो धर्माचा कसा? नापीक असलेली जमीन सुपीक होते. या विश्वाच्या पाठीवर असणारा राजकर्ता एका छत्राखाली यावे, नव्हे तर मगा म्हणाल त्या पद्धतीनं या विश्वात ऊर्जा निर्माण होते ते यज्ञ हवनामुळे, आणि त्याच्यामुळं पर्जन्यवृष्टी होते. पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे अन्न निर्माण होतं, त्याच्यामुळे विश्व चालतं की नाही? म्हणजे धर्म कार्य नाही. तेव्हा हेच मला ऐकायचं होतं. कारण अखेर विश्वाला आतापर्यंत संभ्रम निर्माण झाला. हे धर्म कार्य काय? या यज्ञातून या विश्वासाठी काय होतंय या प्रश्नांची उत्तरं या विश्वाला मिळणं गरजेचं होतं. आणि भगवान तुम्ही या प्रश्नांची उत्तरं मग द्यायला अग्निदेव, जो वालू केवळ दक्षिण दिशेला सोडण्यात आला, यालाही कारण आहे या विश्वात भूमाता म्हणजे भूदेवता मानली गेली, बरोबर? मग असं असताना ती भूदेवता ज्याप्रमाणे एक आई प्रसवली नसेल तर तिचं दुःख काय असतं ते प्रत्येक आईला कळतं, जेणेकरून जिवंतपणाचा नरक तिला प्राप्त होतो. मग ती नापीक असलेली जमीन सुपीक करणं हे धर्मकार्य पांडवांनी स्वतःच्या हाती घेतलेलं आहे. अर्थात या धर्मकार्यात आपण सहभागी व्हा. तेव्हा हात जोडला तुम्ही. हो. पण या विश्वात जो जो मी
उभा राहिला. पांडवांना त्यांना अधर्मीच म्हटलं. प्रत्येक वेळी प्रत्येकाला त्याला अधर्माचं आचरण करणारे अधर्मी म्हणू लागला. तेव्हा त्यांनाच नव्हे तर तुम्हाला सुद्धा म्हटलं, त्यामुळे तुम्ही अधर्मच केला. पण देवा, या विश्वासाठी तुम्ही काय केलं हे मला ज्ञात आहे. मग अगदी आणि या विश्वाला काय हवं म्हणून काही प्रश्न तुमच्या समोर मांडले. देव तू सुद्धा आहेस, मी सुद्धा आहे. अर्थात तुझ्या सहित अखिल पांडवांना एकच शिकवलंय, दुर्जनम प्रथम वंदे तदनंतरम सज्जनम. जर का सज्जनाला नंतर नमस्कार केला सज्जन समजू शकतो, पण दुर्जनाला पहिल्यांदा नमस्कार करणं गरजेचं आहे. बरोबर. नपेक्षा त्याची बुद्धिमत्ता घोड्याच्या पुढे धावत असते. अगदी बरोबर. त्याच्यामुळं दुर्जनम प्रथम वंदे तदनंतरम सज्जनम. आम्ही देव तुला सुद्धा माहित आहे. अरे धर्म तिथं जाई आणि कृष्ण तिथं विजयी. यथो धर्म तथो जया, यथो कृष्ण तथो विजया. अर्थात पांडवांचं रक्षण करीनच करीन आणि या धर्म कार्यात माझ्या आदेशानं तुला सुद्धा सहभागी करून घेईन. देवा, मी आधीच सहभागी झालो. अरे कारण ज्यावेळी हस्तिनापुरात तुम्ही आरंभ केला तेव्हा जर मला अधर्म वाटला असता आलो असतो का? मुळीच नाही. मग ज्यावेळी तुम्ही तिथवर आलो तो अधर्म नव्हता मला त्यात आहे. पण अगदी हे देव बंधू मी का घडविलं यालाही कारण. कोणतं कारण? कारण शास्त्रवंताला अगदी शास्त्र तेच महत्वाचं असतं. नक्कीच. मग शास्त्रवंताचं शास्त्र हे रणांगणात प्रत्येकाला आपलं उतरवायचं असतं आणि ते त्या अखिल विश्वाला दाखवायचं असतं. आणि तेच माझा प्रवीण आणि माझे सासरे नीरज यांचं मला दाखवायचं होतं. म्हणून देवा, तुमची अनुज्ञा नसताना सुद्धा मी इथं आलो आणि प्रत्यक्ष दृष्ट्या घडविलं. तेव्हा हे धर्मकार्य मी जाणतोय. मग हे धर्मकार्य मी जाणतोय. म्हणून हा. आता मी एकच सांगेन, का हे धर्मकार्यात मी कधी मध्ये येणार नाही. मग या धर्म कार्यात तुम्ही सहभागी व्हा. आणि मी तरी एकच म्हणेन, पांडव हे धर्माचेच आहेत आणि ते धर्मानंच वागणारे आहेत. होय, पांडव अधर्मानं केव्हाही वागले नाही आणि याच्या पुढे वागणार सुद्धा नाही. तुझा शब्द जगाला माहिती आहे. नक्कीच. धर्म तिथं आणि कृष्ण तिथं विजय. हो. 18 दिवसाच्या महाभारत युद्धात हे जिंकले, हो. अर्थात धर्म जिंकला. मग तो धर्म हरणार म्हणजे हा देवा, धर्म पाहता अश्वत्थ काय? नाही, मी तरी बोलणार. मी बोलून घेतलंय. नाही, मला थांबवून ठेवला म्हणून म्हटलं. मी तुझ्याबरोबर आहे. उत्तर नाही, तू माझ्याबरोबर चाल. पण तत्पूर्वी माझ्यापर्यंत येण्यापूर्वी तिथं जाणं गरजेचं आहे तुला. मी तिथवर जाईनच आहे. मामांनी ते संग घालून अश्व मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. करवा खांडणीसह नक्की. घरी चिंता नाही. चला, येतो. कशाला जर मला घेऊन येत असाल, तर निश्चितच आम्ही पांडव नाही. मग ती विनोद म्हटला ना, हे उत्तर. रणभूमीवर काय भेटत अगदी याची काळजी माझा बाळ मित्राला युद्ध करताय. काय नेमकं घडतंय ते वार्ता आम्ही म्हणाली. मी चालू यालाही कारण. अगदी रणांगणात बंधू जुंपलं असताना सुद्धा अग्निदेव तुमच्यापर्यंत काही यालाही कारण. असं कोणतं आणि ते युद्ध चाललंय ते क्षणभर मीच थांबविलंय. आता जिथं मग मी हस्तक्षेप केला तिथं विनंती तुम्हाला आहे. अशी कोणती एकच का अखेर जगाला माहित आहे धर्म तिथं जय, कृष्ण तिथं विजय. अर्थात तो देव अवतार कृष्ण नसलाय, तो अधर्मानं कधीही वागला नाही. मला जाणीव. अर्थात तो धर्माची प्रस्तावना करण्यासाठी या भूमीतून अवतार घेतलाय आणि त्याच्या आज्ञेनं तो पांडवांनी अश्वमेध आरंभ केलाय. त्या अश्वमेधात तुम्ही सहकार्य करावं, कारण नपेक्षा आपल्या या महिष्मती नदी जीवित येऊ शकेल. केवळ आपला पुत्र प्रवीण याचा जर शेवट झाला तर मला अगदी मरणप्राय दुःख होईल. तेव्हा माझी विनंती
आपली ही जिव्हाळ्याची नाते, ही नाती आपुलकीची नाती ही कायम टिकल म्हणून तुम्ही माझ्यासाठी या अश्वमेधात त्यांना सहाय्य करा. मी सहाय्य करा. हो, हे शब्द दामात तुमचे अगदी की आणखी कोणाचे? हे माझे शब्द. हा, कारण ज्या गोपाल कृष्णाशी संवाद साधला, या विश्वासाठी अश्वमेध घेतलं, धर्म किंवा धर्म त्याला प्रत्यक्ष पटवून दिलं, अर्थात तो धर्माचा असल्याकारणानं ही माझी वाणी तुम्हाला सांगते. तुम्ही पांडवांना सहकार्य करा आणि त्यांच्या मतात तुम्ही सामील हो. हा अश्व त्यांच्या समाधीत तुम्ही करा. म्हणजे दामात तुमचं म्हणणंच एवढं आहे की कृष्णा समवेत आपण संवाद साधला, प्रत्यक्ष भगवंत आपल्या समोर बोलण्यासाठी तयार झाला आणि म्हणून यावेळी या पांडवाला मी सहकार्य करावं. आपलं म्हणणं मला पटतंय, कारण रागाच्या त्रिवेत मी घणाघाती निर्णय घेतलाय. पांडव अधर्मी अत्याचारी अशा तऱ्हेचे शब्द आमच्याही मुखातून निघाले, पण धर्माचे पुरस्कर्ते हे देवाच्या मुखातून निघाले शब्द. हो, त्याला सहाय्य माझ्यासारख्या राजकर्त्याला करावं. मग असं जर असेल तर या शब्दाचा बिघोड मी कधीही करू शकत नाही, कारण मला रक्तपात नको आहे. मानवतेचा धर्म जोपासणं हे प्रत्येकाचं काम आहे आणि त्याप्रमाणे तो माझ्यासारख्या मानवतेचा धर्म मी निश्चितच जोपासण्यासाठी तयार होईल. मी तुम्हाला शब्द देतोय, जे युद्ध आतापर्यंत यावेळी झालंय ते युद्ध थांबवून पांडवांना सहकार्य करण्यासाठी अश्वमेध. पण तत्पूर्वी आम्ही जे ऐकलंय ते सत्य आहे का? म्हणे आपण पांडवांना शरण जाणार. हे जे शब्द आम्ही ऐकले ते तुम्हाला सत्य आहे? कुठल्याही गोष्टीत कमीपणा मानणं योग्य नाही. मी राजा जरी असलो असेल तरी मी परमेश्वर नाही. परमेश्वराच्या बुद्धीचा खेळ हा रागाने वेगळा आहे. नियतीचा सर्वस्व पाठीराखा परमेश्वर आहे. नियतीला तीन अक्षरातच माझ्या सगळ्या माणसाचं जीवन चरित्र थांबवलंय. तेव्हा देवी यात मोठं काही नाही, यात कमीपणा मुळीच नाही. थांबा. जिथं देवाच्या मुखातून शब्द निघाले की या राजकर्त्या राजा नीलध्वजानं हा रक्तपात थांबून सहकार्याचे शब्द त्याच्या मुखातून निघाले असतात, करकंडणी सहित जाणं मला कुठं कमीपणा वाटतच नाही. शाबास. म्हणजे तुम्ही पांडवांना दाती तृण घेऊन शरण येणार. हो, क्षत्रिय घड्यात तुमचा जन्म झाला. एक राजे म्हणजे अविश्वास वावरला आणि त्या पत्राचा मजकूर जो होता, जो कोणी क्षत्रिय वीर असेल त्याला तो अश्व बंधन करून पांडवांशी युद्ध करावं, न पेक्षा दाती तृण घेऊन शरण यावं. दाती तृण घेऊन शरण कोण येतं हो? जो क्षंड आहे, जो पराक्रमी नाही, असा जो योद्धा आहे त्यानं पांडवांना शरण जावं. पण तुम्ही जातीवंत क्षत्रिय अगदी. युद्ध पुकारता गोष्टी करत पांडवांना तुम्ही शरण जाण्याच्या गोष्टी करताय. मग मी काय म्हणेन, तुम्ही क्षत्रिय नव्हे. क्षत्रियाच्या आयुष्याला मी गारबोट लागला नाही. मी माझं काम केलंय, मी दाखवूनही दिलंय पांडवांना. पण प्रत्यक्ष देवाच्या मुखातून जर सहकार्याचे शब्द उच्चारले गेले असतील, तर एका शस्त्र शास्त्रानंतर आपल्या जीवनात पूर्णपणे सर्व गोष्टीचा विचार करायचा असतो. मी शास्त्रवंत म्हणून जन्माला आलोय, मी षंड म्हणून जन्माला आलोय, पण मला प्रत्येक गोष्टीची मर्यादा कळते. पुढचा आकार माजण्यापेक्षा आपल्या जीवनात कुठेतरी नाग प्रसंग निर्माण ओढून घेण्यापेक्षा या जगात एखादा सैनिक मेला असेल तर पुनरुक्ती आपण त्याला आणू शकत नाही. आमच्या सध्या शास्त्रवंताचं जीवन रक्तपात करणं किंवा रणात आपला देह ठेवणे शक्य आहे. पण परमेश्वरापेक्षा या जगात दुसरं श्रेष्ठ काही नाही. अहो, या प्रिय विश्वात कधी युद्ध झाले नाहीत का? नवीन नवीन तर आपल्या राज्यात युद्ध झाले नाहीत का? मग तो रक्तपात यापूर्वी झाला नाही का? ते सैन्य यापूर्वी मारलं गेलं नाही का? मग त्याआधी नीतिनियम
स्वाभिमान वाटतो